मुंबईसह संपूर्ण कोकण आणि विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील मराठवाडा, खान्देश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर अशा 18 जिल्ह्यातून पावसाचा जोर काहीसा ओसरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। तिथे या 18 जिल्ह्यात पूर्णतः नव्हे मात्र काहीशा उघडीपाची शक्यता असून केवळ तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता सध्या जास्त जाणवते। हिंगोली जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे रांजळा गावात संपूर्ण कोबी सडून गेल्या, लागवड खर्च देखील निघत नसल्याने या शेतकऱ्याला आर्थिक फटका सहन करावा लागतोय। गोंदिया जिल्ह्यामध्ये गेले 3 ते 4 दिवस झालेल्या परतीच्या पावसाचा फटका खरीप हंगामातील धान पिकांना बसलाय। प्राथमिक सर्वेक्षणात 91 गावांमधील 470.40 हेक्टरमधील पिकांचं नुकसान झालं असून यामुळे 876 शेतकरी बाधित झाले। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी अतिवृष्टी झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला। सरसकट तर पंचनामे होतीलच मात्र नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत दिली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं। बीड तालुक्यातील मराठा बांधवांकडून पूरग्रस्त बाधित शेतकऱ्यांना मदत किटचं वाटप करण्यात आलं। पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देण्यात आला। बुलढाणा जिल्ह्यातील 71 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे। या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली। पालकमंत्री शंभूराज देसाईंनी अतिवृष्टी झालेल्या माण तालुक्यातील शेतीची पाहणी केली। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या। सिल्लोड तालुक्यात नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली। येत्या 7 दिवसात पंचनामे करून अहवाल सादर करा अशा सूचना यावेळी देण्यात आल्या। मान्सून विभागानं दिलेल्या अंदाजानुसार चंद्रपुरात गेल्या 3 दिवसात संततधार पाऊस कोसळला। शेती पिकं पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत। अशाही स्थितीमध्ये जिल्ह्याचं नाव दुष्काळग्रस्त यादीमध्ये नसल्यानं शेतकऱ्यांपुढे नवं संकट उभं ठाकलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहरात पावसाची संततधार सुरू आहे। शहरात पडणाऱ्या पावसामुळे व्यापारी वर्गासह नागरिकांची तारांबळ उडाली। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात मन्याड नदीला पूरस्थिती निर्माण झाली होती। धरणातून मोठ्या विसर्गामुळे उजव्या कालव्यावर प्रचंड दबाव निर्माण झाला होता आणि त्यामुळे उजव्या कालव्याची भिंत फुटण्याची भीती निर्माण झाली होती। पण गेल्या 12 तासांपासून मन्याड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं विश्रांती घेतल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग कमी झाला असून उजव्या कालव्याची भिंत फुटण्याचा धोका कमी झालाय। छत्रपती संभाजीनगरच्या निपाणी शेत वस्तीवर 2 वर्षीय चिमुकली खेळत असताना चिमण दडी नदीपात्रात वाहून गेली। एनडीआरएफकडून चिमुकलीचा शोध सुरू आहे। जळगावच्या पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसरात मातीच्या घराचं छत कोसळून 2 मुलं ढिगाऱ्याखाली दबली गेली। दुर्घटनेमध्ये एका मुलाचा मृत्यू तर एक मुलगा गंभीर जखमी झालाय। मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडली। आता एक मोठी बातमी, अहिल्यानगर हा कोटला स्टँड इथे झालेल्या लाठीचार्ज प्रकरणामध्ये कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये 2 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये दंगल प्रकरणांमध्ये 39 जणांना ताब्यात घेण्यात आले तर 200 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। साहेबराव, काल अहिल्यानगरमध्ये जो काही प्रकार घडला त्यानंतर आता काय कारवाई करण्यात आलेली आहे? काल आयलो मोहम्मद या नावाने जी रांगोळी काढली होती त्यानंतर हा वाद चिघळला होता। कारण ज्यानंतर ते धरल्यानंतर रास्ता रोको झाला होता, त्या रास्ता रोकोला जेव्हा कंट्रोल करण्याची वेळ आली त्यावेळेस काही ठराविक लोक होते ती काय ऐकायला तयार नव्हती म्हणून पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला। कारण जे पब्लिक रिटर्न जात होते, नागरिक मुस्लिम बांधव जे आहेत ते रस्त्याने परत जात होते ते कोतवाली इथे निघाले होते, त्या ठिकाणी ही घटना घडली होती। त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते ऐकत होते, त्यांनी गाड्यांची तोडफोड केली होती, तेव्हा त्यांना कंट्रोल करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा होता। या सगळ्या प्रकरणामध्ये तो संग्राम रासकर जो आहे तिला अटक केलेली आहे आणि अजून एक आरोपी त्यामध्ये फरार आहे। परंतु दुसऱ्या बाजूला त्या लोकांनी दंगल केली, त्यांच्यावरती जवळपास 40 जणांवरती गुन्हे दाखल झाले असून 200 जणांचा आकडा जो आहे तो इतरमध्ये टाकलेला आहे। त्यामुळे अटक सत्र काल कोंबिंग ऑफिसर पोलिसांनी केलेलं आहे। त्या कोंबिंगमध्ये काही लोकांना ताब्यात घेतले आहे, त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे। परंतु आज ज्या भागामध्ये काल घटना घडली होती तो भाग अतिशय शांत आहे, पूर्वत आहे। या ठिकाणची दुकानं जी आहेत सुरू झालेली आहे। या ठिकाणी पोलिसांनी दक्षता म्हणून मोठा बंदोबस्त केला आहे। एसआरपी 2 गाड्या या ठिकाणी आहेत, जवळपास 30 ते 40 पोलीस जे आहेत त्या या ठिकाणी उभे केले आहेत। आज ओबीसी यांची सभा होणार होती, तिला परवानगी नाकारलेली आहे, परंतु एक मौलानांची बैठक होणार आहे। त्या बैठकीला मात्र ओबीसी हजर राहणार आहेत आणि त्यानंतर हा निर्णय होणार आहे की सभा व्हायची की नाही होणार। कारण काही मुस्लिम कार्यकर्ते जे आहेत ते
सभेवरती ठाम आहे, परंतु पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे त्यांच्यामध्ये वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि ओबीसी त्यावर काय प्रतिक्रिया देतात हे पान ठरणार आहे. कारण मौलानांची जी बैठक आहे ती दुपारी 2-3 वाजता होणार आहे. त्या बैठकीला ते येणार आहेत आणि त्यानंतर ओबीसी जे आहेत ते ठरवतील की सभेला जायचं किंवा नाही जायचं. पण पोलीस या सगळ्या प्रक्रियेला विरोध करतील, कारण ओबीसी यांचं जर भाषण झालं त्याचे रिॲक्शनच्या मार्केटमध्ये उतरतील. कारण 2 दिवसांनी दसरा आलेला आहे आणि त्यामुळे कुठलाही वाद नको म्हणून पोलिसला परवानगी नाकारताय. परंतु दुसऱ्या बाजूला मात्र मुस्लिम संघटना ज्या आहेत ते सभा घेण्यावर ठाम आहेत. त्यामुळं पोलीस आणि संघटना यांच्यामध्ये वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परवानगी दिली तर येणाऱ्या काळामध्ये जे सण आहे हिंदूंची दसरा आहे किंवा आता नवरात्र उत्सव चालू आहे याच्यामध्ये याच्या काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं महत्त्वाचं नाही. कारण आले मोहम्मद जे आहे ते एकट्या नगरपुरतं नाही, संपूर्ण भारतभराचे पाळंमुरवले आहेत. ही एक जाणीवपूर्वक केली जाते का ही पाहणं महत्त्वाचं आहे. पोलीस मात्र या ज्या लोकांनी पोस्टर लावली होती त्यांची अजून गुन्हे दाखल नाही, कुठल्या कायद्यात गुन्हे दाखल करता येतील याचा तपास करताय. दुसरीकडे त्याला रांगोळी काढली होती तिला मात्र अटक केलेली आहे. परंतु या सगळ्या प्रकरणावरती हे षडयंत्र आहे का याचाही थोडासा तपास पोलीस करतील. बरं साहेबराव, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी त्यांच्यावर होत असलेल्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिलंय. नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी चांगलाच समाचार घेतलाय. मी आजपर्यंत कॉन्ट्रॅक्टरकडून एकही रुपया घेतलेला नाही म्हणून मला कॉन्ट्रॅक्टर घाबरतात. तसंच मी कुठल्याही प्रकारची खोटी कामं केली नाहीत, त्यामुळे कुणी कितीही आरोप केले तरी मी विचलित होत नाही आणि तुम्ही देखील होऊ नका. जनतेला सत्य माहीत असतं. यावेळी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर देखील गडकरी यांनी परखड भाष्य केलं. राजकारण हा ईर्ष्या, मत्सर, द्वेष आणि अहंकाराचा खेळ आहे. आपली रेषा मोठी करण्यापेक्षा दुसऱ्याची रेष पुसली तर आपली मोठी होईल या आशेपोटी लोक टीका करत असतात, पण मी चिंता करत नाही असा टोलाही गडकरी यांनी लगावलाय. मी आजपर्यंत एकाही कॉन्ट्रॅक्टरकडनं केली नाही, 1 रुपया कधी घेतला नाही. म्हणून कॉन्ट्रॅक्टर मला घाबरतात आणि खराब काम केलं की मी ते ऐशी तशी करतो. त्यामुळे लोकांचाही विश्वास आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या खोटी कामं केली नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात कोणी किती खोटे आरोप केले तरी मी विचलित होत नाही, तुम्ही होऊ नका. जनतेला सत्य माहीत असतं आणि आता येणाऱ्या काळामध्ये राजकारण हा ईर्ष्या, मत्सर, द्वेष, अहंकाराचा खेळ आहे. आपली रेषा मोठी करण्यापेक्षा दुसऱ्याची पुसली तर आपली मोठी होईल या आशेपोटी अशा प्रकारच्या टीकाटिप्पणी लोक करत असतात. मी अनेक वेळा या संकटातून गेलो आहे, पण जनता कधी याच्यावर विश्वास ठेवत नाही आणि मी चिंता करत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच आपल्या मिश्किल वक्तव्यासाठी ओळखले जातात. असंच एक विधान अजित पवार यांनी केलंय आणि त्यामुळे एकच हशा पिकला. अजित पवारांच्या हस्ते पुण्यातील चाकण इथे एका ज्वेलर्सच्या दालनाचं उद्घाटन पार पडलं आणि यावेळी अजित पवार यांनी सोन्याची चैन गळ्यात घालून फिरणाऱ्यांना टोला लगावलाय. आपल्या भागात काही लोकांची गोल्डन मॅन म्हणून ओळख आहे. काहींनी सोन्याचे कपडे शिवले होते, पण हे अति होतंय. तसंच सोनं हे पुरुषांना नाही तर स्त्रियांना शोभून दिसतं असं म्हणत अजित पवार यांनी जोरदार टोलेबाजी केली. अजित पवार नेमकं काय म्हणालेत पाहूयात. आपल्या इथं काही गोल्डन मॅन म्हणून देखील काहींची ओळख आहे. काहींनी तर सोन्याचे कपडे शिवलेले होते तेही आपण बघितलेले आहेत, पण ते अति होत आहे. आणि माझं पुरुष मंडळींना सांगायचं आहे, तरुणांना सांगायचं आहे की सोनं आपल्या मातेच्या, आपल्या पत्नीच्या, आपल्या बहिणीच्या, लाडक्या मुलीच्या अंगावर शोभून दिसतं. पुरुषांच्या अंगावर सोनं शोभून दिसत नाही. त्याच्यावर त्या भानगडीत काही पडू नका. उगीच आपण त्या बैलाला एखादी साखळी घालतो तशा प्रकारच्या साखळ्या सोन्याच्या घालतात आणि येतात समोर. खरं तर ते त्यांच्या पैशाने येतात, मला त्याच्याबद्दल काही बोलण्याचा अधिकार नाही. पण त्यांनी तेवढं सोनं त्यांच्या घरातल्या ते स्त्रीधन म्हणून आपण बघत असतो, त्यांना दिलं तर ते जास्त चांगलं होईल. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. सोलापूरसह मराठवाड्यातील पुरानं खरीपाची पिकं वाहून गेली आहेत. प्राथमिक अंदाजानुसार 60 लाखांहून अधिक हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाल्यामुळे आगामी काळात कडधान्य आणि खाद्यतेलाचे भाव भडकण्याची शक्यता वर्तवली जाते. राज्यातील अतिवृष्टीचा परिणाम कृषी व्यापारावरही झालेला आहे. तुटवड्यामुळे हिरव्या मिरचीचे दर हे दुप्पट झाले असून ते 80 ते 150 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले. राज्याच्या विविध भागांमध्ये झालेली अतिवृष्टी आणि वाढलेली आवक यामुळे केळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे मुंबईतील बाजारपेठांमध्ये केळी 40 ते 60 रुपये प्रति डझन या दरात मिळत आहेत. या दरांमधील घसरणीचा फायदा ग्राहकांना मिळत असला तरी केळी उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फटका सहन करावा लागतो.
पूरग्रस्त भागातील 12वीच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश आल्यानंतर चौकशी करून मुदतवाढ देण्याच्या सूचना देण्यात आल्या. सोने आणि चांदीच्या बाजारपेठेत पुन्हा एकदा तेजीचे वारे वाहू लागलेले आहेत. सप्टेंबर महिन्यात चांदीनं तब्बल 21,527 रुपयांची झेप घेतली असून सध्या चांदीचे किलोमागे दर हे 1,49,247 रुपयांवर पोहोचले. तर सोन्याच्या किमतींमध्ये देखील मोठी उसळी दिसून आली असून सोन्यानं सुमारे 11,000ची वाढ नोंदवली. सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेनं तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती सूचना जाहीर घेतल्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं तयार केलेली प्रभाग रचना 6 ऑक्टोबरला जाहीर केली जाणार आहे. निवडणुकीसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरणार आहे. मुंबई रुग्णालयांमध्ये महानगरपालिकेच्या आता रुग्णांना परवडणारी जेनेरिक औषधं उपलब्ध होणार आहेत. यासाठी महापालिकेनं नॅशनल फेडरेशन ऑफ कॉमर्स प्रोक्युरमेंट प्रोसेसिंग अँड रिटेलिंग कोऑपरेटिव्ह ऑफ इंडिया लिमिटेड यांना रुग्णालय परिसरात औषध दुकानं सुरू करण्याची परवानगी दिली आहे. या दुकानांसाठी आवश्यक जागा महापालिका उपलब्ध करून देणार आहे. गेल्या काही वर्षात परवडणाऱ्या घरांची पुरेशा प्रमाणात निर्मिती झालेली नाही. मात्र 2030 सालापर्यंत परवडणाऱ्या घरांसाठी तब्बल 70,000 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यातून मुंबई आणि पुण्यामध्ये 35 लाख परवडणाऱ्या घरांची निर्मिती होईल. सातत्यानं मुंबईतील चौपाट्यांवर वाढणारी गर्दी आणि पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबई महापालिकेनं जीवरक्षकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतलाय. अग्निशमन दलाअंतर्गत येणाऱ्या जीवरक्षक सेवांचं चौपाट्यांवर व्यवस्थापन करण्यासाठी 3 वर्षांसाठी एका नवीन खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात येणार असून त्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. नवरात्र आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी सोमवारपासून पुढील 2 महिन्यांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. मूर्तीचे अवशेष फोटो किंवा व्हिडिओ स्वरूपात चित्रित करून ते सोशल मीडियावर शेअर करण्यास बंदी घातली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आजूबाजूच्या परिसरात हाय राईज फटाके, लेझर बीम, पतंग, फुगे सोडणं आणि प्रकाश उत्सर्जित करणाऱ्या वस्तूंच्या वापरावर बंदी घातली. राज्यात विविध ठिकाणी झालेली अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे अनेक विद्यार्थी BSc नर्सिंग या अभ्यासक्रमाच्या प्रवेश फेरीसाठी नोंदणी करू शकले नाहीयेत. त्या सर्व इच्छुक विद्यार्थ्यांसाठी भारतीय परिचर्या परिषदेनं प्रवेशाची अंतिम तारीख 5 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलाय. राज्यातील 2री ते 12वी पर्यंतच्या नवीन विद्यार्थ्यांच्या UDAS प्रणालीमध्ये प्रवेश नोंदीसाठी 17 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे. मात्र 15 सप्टेंबर 2025 रोजी केंद्र सरकारच्या शिक्षण विभागानं मुदतवाढीचे आदेश दिल्यानंतर 29 सप्टेंबरपर्यंत तब्बल 14 दिवसांनी शिक्षण विभागानं ते जाहीर करण्याची वाट का पाहिली, असा सवालही शिक्षक मुख्याध्यापकांनी केला. देशात सायबर फसवणुकीचे नवनवे प्रकार समोर येत आहेत आणि असं असतानाच केंद्र सरकारनं आता यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्याची तयारी केली आहे. यासाठी डिजिटल प्री ऑब्झर्वेशन प्लॅटफॉर्म तयार केला जाणार असून तो फसवणुकीच्या वेळी तात्काळ किंवा प्री ऑब्झर्व मोडमध्ये अलर्ट जारी करेल. पुणे विमानतळावरून दिल्लीला उड्डाण घेणारं विमान पुन्हा बोलावण्यात आलं. उड्डाणासाठी तांत्रिक अडचण असल्याचं कळल्यानंतर विमान पुन्हा बोलावण्यात आलं. रनवेवरून विमान पुन्हा माघारी परतल्यानं प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता. काही वेळानंतर या विमानाचं उड्डाण पार पडलं. पदाचा गैरवापर करून कर्तव्यात हलगर्जीपणा करणं आणि कार्यालयामध्ये उपस्थित न राहणं आदी गोष्टींना जबाबदार धरत ST महामंडळ प्रशासनानं राज्यातील 34 आगार प्रमुखांवर कारवाईचा बडगा उगारलाय. अशा आगार प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस पाठवून त्यांच्याकडून खुलासा मागवला जाणार आहे. महानगरपालिकेच्या वतीनं सर्व प्रशासकीय विभागातील विविध ठिकाणी नाल्यांमधून तरंगता कचरा काढण्यासाठी आज विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पहिल्याच दिवशी 25.25 मेट्रिक टन कचऱ्याचं संकलन करण्यात आलं. बोरिवली पश्चिममध्ये आयोजित प्रवीण दरेकरांच्या गरबा कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीसांनी हजेरी लावली. यावेळी फडणवीसांनी उपस्थितांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. ठाण्यातील हिरानंदानी मेडोज परिसरातील नवोदय ट्रस्टच्या माध्यमातून दुर्गापूजा साजरी केली जाते आणि या दुर्गापूजेत देवीच्या सजावटीमध्ये ठाकूर दलान म्हणजेच पारंपरिक बंगाली जमीनदार राजाचा महल देवीभोवती साकारण्यात आलाय. दर्शनासाठी भक्त गर्दी करतात. आशिया कप स्पर्धेमध्ये पाकिस्तानच्या क्रिकेट टीमचा धुव्वा उडवणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याचं त्याच्या देवनार येथील निवासस्थानी जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी सोसायटीतील पदाधिकारी आणि परिसरातील जनतेनं शाल, पुष्पहार आणि तिरंगा देऊन सूर्याचं अभिनंदन केलं.
एक सविस्तर बातमी. रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये सुरू झालेला वाद अद्यापही शमलेला नाहीये आणि यावरून अनेकदा वार पलटवार होत असतात. आताही शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय, तर त्यांच्या टीकेला तटकरे यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय. आम्ही 100% सांगितलं, भरतशेठ असेल, मी असेल किंवा महेंद्र थोरे असतील, आम्ही आमच्या वरिष्ठांना शिंदे साहेबांना सांगितलंय की या नालायकांबरोबर आम्ही कधी युती करणार नाही. आम्ही एकला जिल्ह्याची भूमिका जाऊ आणि बीजेपी त्याला बरोबर घेऊन नाला त्याला सोडून ही ताकद आम्ही निर्माण केली आहे आणि सगळ्या परीने आम्ही मैदान आहोत. मध्यंतरी मी सांगितलंय झाल्यानंतर अतिशय मनमिळाऊपणे काम करतात, लोकांमध्ये जाऊन काम करतात, याचा सगळ्यात जास्त आनंद आहे. आणि मग येणाऱ्या काळामध्ये सणाचे दिवस आहेत, आता नवरात्रीनंतर दिवाळी येते, दिवाळीमध्ये असा फटाका वाजवा की तटकरे घरातून बाहेर पडायला पाहिजे, याची तयारी पूर्ण करा. हा संदेश आपल्याला तुम्हाला देतो. कोण काय बोलतो त्याला उत्तर देण्यासाठी माझ्या जिल्ह्यातील पक्षाचे प्रवक्ते मजबूत आहेत. ते त्यांना त्या स्तरावर उत्तर देतील, कारण प्रत्येकाचा उत्तर देण्याच्यासाठीचा एक स्तर ठरलेला आहे आणि त्याच्यामुळे कोण खालच्या पातळीवरती काय बोलत असेल, आम्ही आमच्या पक्षाने एक सभ्यता राखलेली आहे आणि त्या सभ्यतेच्या माध्यमातूनच आम्ही वैचारिक याच्यावरती उत्तर त्या ठिकाणी देत असतो. पण अनेक वेळेला ती खालची पातळी पाहायला मिळत असते, त्याच्याने काय फारसा फरक पडतो अशातला का भाग नाही खंडील. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. बीडच्या नारायणगड येथे मनोज जरांगे यांच्या उपस्थितीमध्ये पारंपरिक दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. यावर्षी पूर परिस्थिती आणि अतिवृष्टी यामुळे दसरा साध्या पद्धतीनं होणार आहे, अशी माहिती महंत शिवाजी महाराज नारायणगडकर यांनी दिली आहे. कृषी विभागाच्या प्रशासनानं 2 महिने उलटून गेले तरीही कृषी समृद्धी योजनेचा आराखडा देखील तयार केला नसल्याचं समोर आलं होतं. याची दखल घेऊन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी तातडीनं कृषी समृद्धी योजनेअंतर्गत नव्या योजना तयार करण्याचे आदेश दिले. अहिल्यानगरमधील कोटला स्टँड इथे झालेल्या दगडफेक प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर 39 जणांना ताब्यात घेतलं असून 150 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार परतीच्या पावसामुळे उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. नाशिक विभागातील तब्बल 3828 गावं बाधित झाली आहेत. 13,59,393 शेतकरी संकटात सापडले. अमरनाथमध्ये जय भवानी मित्रमंडळातर्फे आयोजित नवरात्रोत्सवात खासदार श्रीकांत शिंदेंनी हजेरी लावली. यावेळी श्रीकांत शिंदेंसह हजारो तरुणांना नशामुक्तीची शपथ त्यांनी घेतली. मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी सांगलीच्या तासगावमध्ये बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलंय. शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही मागण्यांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे मातंग समाज आक्रमक झाला. जूनपासून मानधन मिळालं नसल्यानं तसंच गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळी बोनस देण्याकडे मुंबई महानगरपालिकेकडून टाळाटाळ करण्यात येते आणि यामुळे मुंबईकरांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवणाऱ्या 750 आशा स्वयंसेविका आझाद मैदानामध्ये कामबंद आंदोलन करणार आहेत. आता एक मोठी बातमी. 12वी परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. पूरस्थितीमुळे विद्यार्थी फॉर्म भरू न शकल्यानं ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि यामुळे पूरग्रस्त भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार असून आता त्यांचं वर्षही वाया जाणार नाहीये. पाणी ओसरल्यानंतर ही मुलं आपला बोर्डाचा फॉर्म भरू शकणार आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत तातडीनं निर्णय घेतल्यानं पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना हा मोठा दिलासा मिळालेला आहे. पुढची बातमी पाहूयात. मुंबईच्या लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कुर्ला कारशेडमध्ये विकसित स्वयंचलित दरवाजाची चाचणी यशस्वी झालेली आहे. मुंबईमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवण्याची घोषणा करण्यात आली आणि नुकतीच कुर्ला कारशेडमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याची चाचणी करण्यात आली होती. ही चाचणी यशस्वी झाल्याचं कळतंय. त्यामुळे आता प्रवाशांच्या सेवेमध्ये लवकरच स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल येणार आहे. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत टॉप 18 बातम्या.